3 दिवसानंतर अचानक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष युद्धबंदीची घोषणा केली जाते आणि आम्ही त्यानंतर युद्धबंदी करतो। हा अजूनही भारतीय जनतेच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे की कुठल्याही प्रकारची युद्धबंदी न करता ऑपरेशन सिंदूर तसंच चालू ठेवावं। पहलगाममध्ये जो अत्यंत निर्घुण आणि अत्यंत म्हणजे दुर्दैवी असा जो दहशतवादी हल्ला या देशाच्या निष्पाप नागरिकांवर करण्यात आला, त्याचा रिपब्लिक सेना अत्यंत तीव्र शब्दात निषेध करते। आणि या हल्ल्याच्या नंतर आपण पाहिलं की भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर नावाचं ऑपरेशन चालू केलं। मी आपल्या भूदल असेल, नौदल असेल आणि एअरफोर्स असेल त्या तिघांनाही सलाम करतो की ज्या पद्धतीनं त्याने हा ऑपरेशन एक्झिक्यूट केलं, त्याने ऑपरेशन घडून आणलं आणि ज्या पद्धतीनं पाकिस्तानला घुटण्यावरती आणलं, ते खरंच या सर्व आपल्या तिन्ही लष्करांना आणि या सरकारला मी धन्यवाद देतो। परंतु हे असं होत असताना 3 दिवसानंतर अचानक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष युद्धबंदीची घोषणा केली जाते आणि आम्ही त्यानंतर युद्धबंदी करतो। हा अजूनही भारतीय जनतेच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे की अशा पद्धतीनं परदेशी असणारा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प त्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हे युद्ध का थांबवतो। आमचं रिपब्लिक सेनेचं असं म्हणणं आहे की आज पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत वल्नरेबल आहे, म्हणजे अत्यंत दुर्दैवी, म्हणजे अत्यंत खराब आहे। आज बलुचिस्तान स्वतःला वेगळं घोषित केलं, जवळपास त्यांनी केलेलं आहे। सिंध प्रांतामध्ये लोक आपल्याला वेगळा सिंध प्रांत व्हावा असं मागत आहेत। गिलबिस्ट जे आहे आणि ते सुद्धा आपलं एक वेगळं त्यांचं अस्तित्व मागत आहेत। त्याचबरोबर POK आजपर्यंतचा सर्वात मोठा इश्यू आहे तो पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, जो आज आपण आपल्या सैन्याच्या जोरावर ताबडतोबीने आपल्या देशाला जॉईन करू शकतो। आणि एकंदरीत जे पाकिस्तान आहे ते फक्त पंजाब म्हणजेच पाकिस्तान, त्यांच्याकडे असणारं जे पंजाब स्टेट आहे तेवढंच म्हणजे पाकिस्तान राहील। म्हणजे ह्या देशामध्ये जो दहशतवादाचा जो जवळ 50-60 वर्षाचा जो त्रास आहे तो या देशामधला कायमचा संपून जाऊ शकतो। आणि त्यासाठी आमचं सरकारला निवेदन आहे की कुठल्याही प्रकारची युद्धबंदी न करता ऑपरेशन सिंदूर तसंच चालू ठेवावं आणि ताबडतोबीनं आजच्या क्षणामध्ये अत्यंत सुंदर असलेले हे जे काही परिस्थिती आहे त्याचा उपयोग घेऊन पाकिस्तानची शक्ल करावी, जेणेकरून या देशामधले जे निरपराध लोक दहशतवादाच्या बळी जात आहेत ते कुठे थांबले जातील आणि या देशाला जो एक प्रचंड मोठा खर्च काश्मीर आणि सैन्यावर होतो तिथेही सुद्धा कुठेतरी खर्चामध्ये कपाती होईल आणि त्याचं संपूर्ण डेव्हलपमेंटसाठी म्हणजे आपल्या असणाऱ्या एकत्रित लोकांच्या प्रगतीसाठी हा फंड वापरला जाईल। त्यामुळे एकदाच हे सुरुवात झालेलं ऑपरेशन सिंदूर याच्यातून एकदाच सोक्ष मोक्ष लागावं ही रिपब्लिक सेनेची मागणी आहे।